नमस्कार मंडळी, झी मराठीवर देव माणूस मधला अध्याय ही मालिका सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड हा प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय. या मालिकेमध्ये किरण गायकवाडची भूमिका नकारात्मक असल्याने बऱ्याचशा लोकांचा त्याला तिरस्कार सहन करावा लागतो. दरम्यान देव माणूस या मालिकेतून किरणने त्याच्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेचे दोन्ही सीझन तुफान गाजले आणि आता तिसरं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या तिन्ही सीझनमध्ये किरणने नकारात्मक भूमिका साकारली. ही भूमिका त्याने इतक्या दमदार पद्धतीने साकारली की त्यामुळे कधी-कधी त्याला लोकांचा तिरस्कार सहन करावा लागतो. याबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना किरण म्हणाला, "मी लागेर झालं जी या मालिकेत काम करेपर्यंत माझी आई धुणी भांडी करत होती. त्यानंतर मीच तिला म्हटलं की आता तू हे काम करू नकोस. माझ्याने जितकं शक्य होईल ते सर्व मी तुझ्या पायाशी आणून देईन," असं तिला सांगितलं. त्यानंतर तिने हे काम करायचं सोडलं. आता तिला माझा खूप अभिमान वाटतो. देव माणूस मालिकेतील माझी नकारात्मक भूमिका लोकांना आवडत नाही. त्यामुळे काही बायका माझ्या आईला भेटल्या की त्या मला शिव्या घालायच्या. अर्थात तिला वाईट वाटायचं. याबद्दल सांगताना ती एकदा माझ्यासमोर अक्षरशः रडली. "तू असं काम करू नको," असं मला ती नेहमीच म्हणते. त्या गोष्टीचं मला आजही खूप वाईट वाटतं. याच कारणामुळे किरणने आजवर त्याच्या आईला मालिकेच्या सेटवर नेलं नाही. एखादी भूमिका सकारात्मक असेल तेव्हा मी तिला सेटवर नेईल, असंही तो म्हणाला. दरम्यान देव माणूस मधला अध्याय या मालिकेची कथा ही पहिल्या आणि दुसऱ्या सीझन मधलीच आहे. डॉक्टर अजित कुमार देव कातळवाडीतून निघून जातो. तो परत आल्यानंतर त्याला फाशी होते. परंतु या दरम्यान तो कुठे होता, काय करत होता, तिकडे कसा पोहोचला, कुणाला फसवलं, माणसाच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला, हे सगळं प्रेक्षकांना देव माणूस मधला अध्याय या मालिकेमध्ये पाहायला मिळतंय. तर तुम्हाला देव माणूस मधला अध्याय म्हणजे देव माणूस 3 ही मालिका कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. यासोबतच मालिकेतील किरण गायकवाडची भूमिका कशी वाटते हे सुद्धा सांगायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.